सामान्य जनतेपर्यंत, कारण की ही मोमेंट आमची विरोधी पक्षाची आहे असं नाही आहे. ही मोमेंट ही लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानं सरकार बनवण्याचा अधिकार आहे. आणि सरकार बनवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदीचं सरकार या लोकशाहीच्या व्यवस्थेवरच डाका टाकण्याचं काम करत असेल आणि पारदर्शकता संपवत असेल, ते प्रश्न जनतेपर्यंत पोचावेत हाही या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश आमचा आहे. आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचं चॅलेंज केलेलं आहे. आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर, कारण की माननीय हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला 48 तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल 93 बदलवलं 48 तासात. याचा अर्थ दाल में काला आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. माननीय सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे की लोकशाही वाचवण्यामध्ये निश्चितपणे माननीय सुप्रीम कोर्ट, कारण की आमचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की सरकार हे लपवण्याचा प्रयत्न का करते आहे, वस्तुस्थिती का नाही होऊ दे. नसेल गडबड तर सांगा, तसं दाखवा आम्हाला काय नेमकं आहे, कोणत्या बूथवर किती मतं झालीत, किती लोक लाईनमध्ये होते, हे आम्हाला बघण्याचा अधिकार आहे. का सरकार लपवती आहे, हे सगळे प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण झालेले हैं. हम लोग तो शुरुआत से कर रहे हैं. आपको याद होगा कि जिस दिन महाराष्ट्र के चुनाव के रिजल्ट आए उसी दिन जब मैंने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का अध्यक्ष करके जब पत्रकार परिषद लिया, उसी दिन मैंने चुनाव आयोग को यही सवाल किया. आप लोगों ने पूछा था कि आपको ईवीएम मशीन के ऊपर डाउट है क्या, मैंने कहा नहीं है. मैंने कहा कि जो वोट 40 लाख बढ़े महाराष्ट्र में और जो शाम के 5 बजे के बाद जो 76 लाख वोट बढ़े वो कौन से बूथ पे हुए हैं, कितनी लाइन लगी है, वो उसके फुटेजेस हमको उपलब्ध करा दीजिए. ये हमने चुनाव आयोग को मांग की थी. ये मेरी पहली प्रेस कॉन्फ्रेंस थी, इसलिए हमें साथ नहीं दी. उसी दिन हमने सवाल किया था क्यों चुनाव आयोग ये छुपा रहा है, क्यों 48 घंटे में रूल 93 बदला गया. ये सवाल चुनाव आयोग ने ये सवाल का जवाब देना चाहिए. मी आपल्याला माहीत असेल, मी सध्या भंडारा गोंदियातच आहो. सध्या आम्ही चिल्लर लोक आहोत आणि ठोक माणूस आहे आमच्याकडे एक दलाल. विमानात घोटाळा, मला तर आता पुढं आम्ही करणार आहोत त्याच्यावरही. त्या अहमदाबादमध्ये झालेला विमानाचं जे दुर्घटना 11-12 जो ऑडिट पॅरा आलेला आहे विमान एअर इंडियाचा, त्याच्यात नाव आहे या घोटाळेबाजांचा. बरोबर आहे ना, त्याच्यात ते घोटाळेबाज होता तिकडे गेलेत. ते घोटाळेबाज इकडे का तिकडे हा विषय आहेच ना, हा राहणारच आहे. तुमच्याकडनं आमच्याकडं नाही. आता तुम्ही सगळं खाजगीकरणच करायला निघालेला आहात, तर आता तुम्हाला पूर्ण मोनोपोलीच खाजगी लोकांना द्यायची असेल आणि ग्राहकांना लुटायचं असेल या नरेंद्र मोदीच्या सरकारला, हा आमच्या तुमच्याकडं नाही. एअर इंडिया सरकारचं होतं, मग ते खातं का बंद करत नाही. सिव्हिल एव्हिएशन खातं बंद करून टाकावं ना मोदीच्या सरकारनं. मोदींनी मला म्हटलं होतं, मी ओबीसीचं मंत्रालय उघडा म्हणून सांगितलं होतं. ते म्हणाले की प्रशासकीय खर्च वाढवता का. मग आता सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटचं काम काय, विकलं नाही एअर इंडिया तुम्ही, मग काय काम आहे आमच्याकडनं तुमच्याकडे काय सांगताय. मग ते विमान तपासून घ्यायला पाहिजे ना. लोकांच्या जीविताशी खेळायला निघाले तुम्ही. आणि ज्यांनी घोटाळा केला, ज्याचा 11-12ला एजीचा ऑडिट पॅरा आला, तो तुमचा आता मंडीला मंडी लावून बसलेला आहे ना. म्हणजे तुमच्याकडे आला का झाला तो शुद्ध. आता झालं ना ते सिंग आहे, हे प्रोसिजर आहे. त्याला काय हिरवी झेंडी एवढं प्रधानमंत्र्याला काम आहे. त्यामुळे जबाबदारी घ्या. नसाल घेतलं मग काय, आता हे मशीनमध्ये आणि हे निवडणूक आयोग आणि हे सगळं कार्यक्रम करूनच तुम्ही सत्तेत राहणार ना. याचा भडका होणार. शरद पवार बोलले की हिंदीची सक्ती नको, देशात 55 ते 60% त्यांचं समर्थन वाटतं.
मुद्दा तो नाही आहे. हे काही हिंदी बोलायला आता आमच्या गोंदियामध्ये हिंदीच बोलतात, अनेक भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलतात, तर हिंदीवाल्यांना हाकलणार आहे महाराष्ट्रातून. मुद्दा तो नाही आहे, मॅच फिक्सिंग आहे. मी काल पण सांगितलं, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेची मॅच फिक्सिंग आहे. महाराष्ट्रातले मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी टाटा ताज 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये बसायचं, मीडियाला तिकडे बोलवायचं, त्याच्यामधून दिवसभर ते चालवायचं आणि मग या पद्धतीचं एक सर्क्युलर काढायचं आणि त्यावरच चर्चा, हिंदी मराठीची चर्चा करायची. का शेतकऱ्याचे प्रश्न संपलेत महाराष्ट्रात? मुंबई रोज डुबते त्याचे प्रश्न संपलेत, बेरोजगारांचे प्रश्न संपलेत, महागाई प्रश्न संपलेत. फक्त जनतेचे मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं हा खेळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप हे लोक करतात आहेत. त्यामुळे शाळा खोल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये पोरांना बसायला. फडणवीस गुरुजी गेले होते पोरांना शाळेमध्ये शिकवायला. शाळा खोल्या नाही आहेत महाराष्ट्रात, झाडाखाली बसतात, गाईच्या कोठ्यात बसतात पोरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.